बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। तो कुठे आहे, त्याचं काय झालं याची काहीच माहिती समोर येत नाही। 50 दिवसांहून अधिक काळ लोटला तरी कृष्णा आंधळेचा पत्ता लागत नाही। त्याची हत्या झाली असावी असा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे। करुणा मुंडे पुढे बोलताना म्हणाले की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचा 2 महिने झाले तरी तपास लागत नाही, त्याला ठार मारला असेल असा दावा त्यांनी केला आहे। तर धनंजय मुंडे यांच्या संदर्भात माझ्याकडे बरंच काही बोलण्यासारखं आहे। त्यांच्याकडे आकाची कमी नाही म्हणतानाच त्यांच्या आर्थिक गडबडीची माहिती योग्य वेळ आली की बाहेर काढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। करुणा मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडेंची सवय आहे की फूट टाका आणि राज्य करा, स्वतः तोंड उघडत नाहीत आणि माझ्या मुलाला उभं केलं। माझा मुलगा फ्रस्ट्रेशनमध्ये होता, आमचं काही बरं वाईट झालं तर हा माणूस स्वतःला माफ करू शकणार आहे का? बापाच्या सांगण्यावरून त्यानं स्टोरी टाकली। माझ्या मुलाला किती कॉल येत होते हे सर्वांनी बघितलं आहे। करुणा मुंडे म्हणाल्या की तुम्ही मंत्री आहे, मी काही नाही, मी वाईट महिला आहे मान्य करते, अनेक मोठ्या गोष्टी आहेत। मी तोंड उघडलं धनंजय मुंडेंचंच नाही तर पंकजाताईंचंही मंत्रिपद जाऊ शकतं असा दावा त्यांनी केला आहे। धनंजय मुंडे मला रोडवर सोडू शकत नाहीत, मी त्यांची बायको आहे। आता मला बोलायचं असेल तर कॅबिनेटमध्ये येऊन बोलणार। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत अनियमितता झाली असल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे। या संदर्भात राहुल गांधी, उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली। यामध्ये आम्हाला अनेक अनियमितता आढळल्या असल्याचं यावेळी राहुल गांधी यांनी सांगितलं। निवडणूक आयुक्त निवडण्याची पद्धत देखील सरकारने बदलली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे। या संदर्भात राहुल गांधी म्हणाले की लोकसभेपूर्वी 32 लाख मते आणि विधानसभेपूर्वी 39 लाख मते जोडली गेली। 5 महिन्यात 7 लाख नवीन मतदार जोडले गेले आहेत। आम्ही निवडणूक आयोगाला याची चौकशी करण्यास सांगितलं। आम्ही मतदार यादी, नावे आणि पत्ते मागवले आहेत, त्यांची छायाचित्रेही द्यावीत अशी आमची मागणी आहे। आम्हाला लोकसभा आणि विधानसभेची मतदार यादी हवी आहे। अनेक मतदारांची नावेही हटवण्यात आली आहेत, ही दलित अल्पसंख्याक मतं आहेत। मी कोणतेही आरोप करत नाही, पण काहीतरी गडबड आहे का असा आमचा प्रश्न असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। मी संसदेतही माझ्या भाषणात हीच गोष्ट मांडली होती। 5 वर्षात जेवढे मतदार जोडले गेले त्यापेक्षा 5 महिन्यात जास्त मतदार जोडले गेल्याचं सांगण्यात आलं। हिमाचलच्या मतदार यादीत एवढे मतदार यात समाविष्ट केले आहेत। महाराष्ट्राची प्रौढ संख्या 9.54 कोटी आहे, तर निवडणूक आयोगाच्या मते 9.7 कोटी मतदार असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे। महाराष्ट्रात 9,54,00,000 लोकसंख्या असताना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी 39 लाख मतदान वाढला असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे। 5 वर्षात 34 लाख मतदार वाढले आहेत, त्यामुळे आम्हाला नाव आणि पत्त्यासह मतदार यादी हवी असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्राच्या प्रौढ लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे। 5 महिन्यात एवढे मतदार कसे वाढले असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला। सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, ज्यांच्यात एकमत नाही, सुसंवाद नाही, उलट विसंवाद सुरू आहे। बहुमताने सरकार येऊन सुद्धा रोज नवीन बातम्या दिल्या जात आहेत। अनेक मंत्री गटांगळ्या खात आहेत। अशा बातम्या सातत्याने समोर येत असताना त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे। त्यामुळेच उद्धव ठाकरे यांचे खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटात येणार असल्याचा दावा केला जात आहे। आमची वज्रमूठ कायम असल्याचा दावा सावंत यांनी केला। लक्ष विचलित करण्यासाठीच खासदार फुटणार अशी पुडी सोडली जात असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे। उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीमधील शिवसेना पक्षामध्ये येणार असल्याचा दावा शिंदे गटाच्या वतीने करण्यात आला होता। या दाव्याला प्रत्युत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांनी एकत्रित पत्रकार परिषदेचं आयोजन केलं। उद्धव ठाकरे गट हा एकसंघ असल्याचा संदेश या माध्यमातून या खासदारांनी दिला आहे। ठाकरे यांच्या खासदारांबद्दल आणि त्यांच्या निष्ठेबद्दल जनमानसांमध्ये मन कलुषित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सावंत यांनी केला। याचा आम्ही निषेध करत असल्याचं देखील अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे। आम्ही सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षासोबत आहोत, त्यामुळे जे कोणी या बातम्या सोडत आहेत त्यांनी आमचे चित्र पाहावं असं आव्हान देखील त्यांनी केलं। त्यांच्यात पालकमंत्रीपदाचा वाद सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला। आका आणि त्यांच्या गँगचा माज अजून संपलेला नाही। अशोक मोहिते प्रकरणातील आरोपी हे कृष्णा आंधळेचे मित्र आहेत। आका आणि त्यांच्या सहकाऱ्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे। आमदार धस पुढे बोलताना म्हणाले की 2 महिने झाले तरी कृष्णा आंधळे फरार आहे, तर अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत ते कर्नाटकमध्ये पकडले आहेत। मी अजूनही तेच म्हणतोय की आका आणि त्याच्या गँगचा माज अजून संपलेला नाही। सुरेश धस पुढे बोलताना म्हणाले की अशोक मोहिते नावाच्या मुलाची तब्येत नाजूक आहे, त्यामुळे आरोपींवर 307चा गुन्हा दाखल करा म्हणजे ते आतमध्ये जातील।
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला आपल्या कुटुंबाप्रती कोणतीही आस्था नाही। तो करून काय करणार, कारण त्याचा इतिहासच तसा आहे। त्याला कोणाविषयीही प्रेम नाही। तो निघाला की कुठेही एकटाच निघतो, तसा तो गेलेला आहे। पण जाऊन जाणार कुठे? पोलीस आणि सीआयडी तपासाच्या बाहेर तो जाऊ शकत नाही। मुळात या प्रकरणातील पुरावे विष्णू चाटे आणि आकाने नष्ट केल्याची भीती आहे। सुरेश धस म्हणाले की धनंजय देशमुख यांचा त्रागा रास्त आहे। मी त्यांच्या आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबासोबत आहे। माझे डीवायएसपींशी बोलणं झालं आहे। त्यांनी तपास सुरू असल्याचं सांगितलं। याशिवाय एसपींनी त्यांना एलसीबीचेही काही सहकारी तपासासाठी दिलेत। महादेव मुंडे यांचे मारेकरी लवकर सापडले पाहिजेत। त्याच्या मुलाच्या डोळ्यातील पाणी पाहून माझा प्रचंड संताप होत आहे। त्यामुळे त्याला न्याय मिळणं गरजेचं आहे। आम आदमी पक्षाचे आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी कोणाचेही नाव न घेता भाजपवर उमेदवारांच्या घोडेबाजाराचा आरोप केला आहे। केजरीवाल म्हणाले की त्यांच्या आमदारांना फोनवर प्रत्येकी 15 कोटी रुपयांच्या ऑफर येत आहेत। त्यांनी आज सकाळी 11:30 वाजता या मुद्द्यावर सर्व 70 उमेदवारांची बैठक बोलावली आहे। केजरीवाल यांच्या आरोपावर भाजपने कायदेशीर कारवाईची धमकी दिली आहे। भाजपने म्हटलं आहे की अरविंद केजरीवाल यांनी आरोप मागे घ्यावेत, अन्यथा पक्ष कायदेशीर कारवाई करेल। 6 फेब्रुवारी रोजी 3 नवीन एजन्सींचे एक्झिट पोल प्रसिद्ध झाल्यानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी हे आरोप केले। दिल्ली विधानसभा निवडणुकीत 5 फेब्रुवारी रोजी 70 जागांसाठी 6.54% मतदान झालं। 6 फेब्रुवारीच्या रात्री केजरीवाल यांनी ट्विट केलं की काही एजन्सीज दाखवत आहेत की शिवीगाळ करणाऱ्या पक्षाला 55 पेक्षा जास्त जागा मिळत आहेत। गेल्या 2 तासात आमच्या 16 उमेदवारांना फोन आले आहेत की त्यांनी आप सोडून त्यांच्या पक्षात सामील व्हावं। ते त्यांना मंत्री बनवतील आणि प्रत्येकी 15 कोटी रुपये देतील। जर त्यांच्या पक्षाला 55 पेक्षा जास्त जागा मिळत असतील तर आमच्या उमेदवारांना फोन करण्याची काय गरज आहे? हे स्पष्ट आहे की केवळ वातावरण निर्माण करण्यासाठी आणि काही उमेदवारांना तोडण्यासाठीच बनावट सर्वेक्षण केलं जात आहे। पण शिवीगाळ करणाऱ्यांनो आमचा एकही माणूस तोडणार नाही। राज्याचे महसूल मंत्री तथा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतच्या चर्चेनंतर कोल्हापूरच्या जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा किल्ले विशाळगडावरील वादग्रस्त अतिक्रमणावर हातोडा मारण्याचे संकेत दिले आहेत। त्यामुळे आगामी राज्य विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर पुन्हा एकदा हा मुद्दा तापण्याची शक्यता आहे। गतवर्षी 13 जुलै रोजी किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यावरून मोठा हिंसाचार झाला होता। त्यानंतर कोल्हापूर जिल्हा पोलिसांकडून या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती। ही संचारबंदी 5 महिन्यांनी मागे घेण्यात आली। त्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा एकदा हा मुद्दा तापण्याची शक्यता आहे। माजी आमदार नितीन शिंदे यांनी नुकतीच या प्रकरणी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती। त्यावेळी त्यांनी विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्यासंबंधीचे निवेदन दिलं होतं। त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला। त्यानंतर जिल्हाधिकारी एडगे यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करून किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला पुन्हा एकदा सुरुवात करण्याचं सुतोवाच केलं आहे। विशाळगडावरील 150 ते 90 अतिक्रमणं काढण्यात आली आहेत। उर्वरित 60 अतिक्रमणं अद्याप शिल्लक आहेत। काही अतिक्रमणधारक हायकोर्टात गेल्यामुळे पावसाळ्यात झालेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईला स्थगिती देण्यात आली होती। आता न्यायालयाच्या निर्देशानुसार पुरातत्व विभागाने अतिक्रमणावर सुनावणी घेऊन आपला निर्णय द्यायचा आहे। त्यांचा जो काही निर्णय येईल त्यानुसार पुन्हा कारवाईला सुरुवात केली जाईल, असं जिल्हाधिकारी म्हणालेत। त्यांच्या या विधानामुळे पुढील काही दिवसात कोणत्याही क्षणी ही अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत। ठाकरे गटात आता काही उरलं नाही। त्यांचे सर्वच लोक आमच्यासोबत येणार आहेत। त्यांचे मेन नेते यांचेही शिंदे सेनेत येणार आहेत। आता त्यांचे मेन नेते म्हणजे कोण हे सांगण्याची गरज नाही। मुख्य नेत्यांचा 8 दिवसात शिंदे सेनेत प्रवेश होणार आहे, तर ठाकरे गटाची बडबड करणारे नेते 2 ते 3 दिवसात शिंदेंचं नेतृत्व स्वीकारतील, असं शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी म्हटलं आहे। दरम्यान गेल्या 2 दिवसांपासून ठाकरे गटाचे 6 खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारणार असल्याची चर्चा सुरू आहे। यावर बोलताना आमदार संतोष बांगर म्हणाले की ठाकरे गटाचे बडबड करणारे नेते 2 ते 3 दिवसांमध्ये शिंदेंसोबत दिसतील, तर खासदार नरेश म्हस्केंनी तिकडे ठाकरे आणि राऊत सोडून कुणीच उरणार नाही असा दावा केला आहे। शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणाले की उबाटाची उरलेली पूर्ण सेनाच काही दिवसांमध्ये शिवसेनेमध्ये दिसणार आहे। ठाकरे गटात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना सोडून कुणीही उरणार नाही। बाकी सर्वजण एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारणार आहेत। ठाकरे गटातील केवळ खासदार नाही तर जिल्हाप्रमुख, नगरसेवक, माजी आमदार यांच्यासह अनेक नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारणार आहेत। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनिल देसाई, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे संजय दीना पाटील, परभणीचे संजय जाधव, धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओम राजेनिंबाळकर, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे, नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे, यवतमाळ लोकसभा खासदार संजय देशमुख,
तर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह ठाकरे गटाचे 20 आमदार निवडून आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले काम पाहून अनेक नेते आणि कार्यकर्ते हे शिवसेनेत प्रवेश करण्याची तयारी दाखवत आहेत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेणारी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात चालते हे आता लोकांना कळून चुकले आहे. त्यामुळे अनेक लोक संपर्कात आहेत हे निश्चित आहे. मात्र टप्प्याटप्प्याने त्यांचा प्रवेश होईल असे म्हणत मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर संदर्भात संकेत दिले आहेत. ऑपरेशन टायगर होणार आहे, मात्र ते टप्प्याटप्प्याने होणार असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांचा शिवसेना पक्षात पक्षप्रवेश होणार आहे या वक्तव्यावर आजही मी ठाम आहे. आमदार खासदार देखील आमच्या संपर्कात असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व उद्धव ठाकरे गटापेक्षा चांगले आहे हे आता लोकप्रतिनिधींना देखील समजले आहे. एकनाथ शिंदे हे संवेदनशील नेते आहेत, त्यामुळे अनेक लोक आमच्या संपर्कात असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील उदय सामंत यांच्या संदर्भात भाजप प्रवेशाबाबत वक्तव्य केले होते. मी आणि तुम्ही दोघेही भाजपमध्ये प्रवेश करू असे उदय सामंत यांनी म्हटल्याचे त्यांनी सांगितले आहे. या वडेट्टीवारांच्या दाव्यावर देखील उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. वडेट्टीवार यांनी आधी आपल्या पक्षाची परिस्थिती काय ते पाहावे अशा शब्दात उदय सामंत यांनी वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. विजय वडेट्टीवार हे माझे अतिशय चांगले मित्र आहेत. राजकारणाच्या पलीकडे आमची मैत्री आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासात त्यांना कुठेही त्रास होईल असे कुठलेही कृत्य आमच्याकडून होणार नाही. हे बालिशपणाचे राजकारण आहे. बालिश राजकारण कोणीही करू नये असा टोला त्यांनी विजय वडेट्टीवार यांना लगावला आहे.